वसईत 14 वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अपघातादरम्यान ही मृत्यू झालेला आहे। वसई पश्चिमेच्या जीजी कॉलेज परिसरात हा अपघात झालेला आहे आणि मोटरसायकलवरून ट्रिपल सीट येणाऱ्या तरुणांनी हिला जोरदार धडक दिली आणि तिथून पसार झालेले। हिट अँड रनची ही घटना आहे आणि 14 वर्षाची शाइस्ता शाह असं या मुलीचं नाव आहे। शाइस्ता वसईच्या कोळीवाडाच्या परिसरातील उर्दू शाळेमध्ये शिकत होती आणि शाळा सुटल्यानंतर ती घरी जाण्यासाठी बस पकडत होती। त्याच दरम्यान हा अपघात झालेला आहे। अपघातानंतर जे आहे की तिला तात्काळ वसईच्या कार्डिनल ग्रेसेस रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे। नेमकी ही मुलं कोण आहेत हे कळू शकलं नाही। ट्रिपल सीट असल्याचं सांगण्यात येतंय। या गाडीवर आदिशक्ती असं लिहिलं होतं, गाडीला नंबर प्लेट देखील नव्हती आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या हाकेच्या अंतरावर महानगरपालिकेचं वाचनालय आहे। वाचनालयामध्ये सीसीटीव्ही आहेत, परंतु सीसीटीव्ही पूर्णपणे बंद आहे। एकीकडे पोलीस आणि महानगरपालिका सर्वांना सीसीटीव्ही लावण्याचं आवाहन करते, परंतु पालिकेचे सीसीटीव्ही जर अशा प्रकारे बंद असतील तर नेमकं म्हणायचं तरी काय? कदाचित हा सीसीटीव्ही चालू असता तर अपघात करणाऱ्यांचं जे दृश्य आहे सीसीटीव्हीत कॅप्चर झालं असतं। शाइस्ताच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि याच ज्या परिसरामध्ये जो आहे जीजी कॉलेजच्या रोडवर याआधी देखील असे 2 अपघात झाले होते। काही दिवसांपूर्वी एक ख्रिस्ती बांधव जो आहे तो मॉर्निंग वॉक करत होता, त्याला देखील अशाच प्रकारे उडून एक जण पसार झाला होता। या ठिकाणी गाड्यांचा वेग हा सुसाट आहे, पोलिसांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसल्याचं समोर येते। शाइस्ताच्या मृत्यूनंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण पसरलं होतं। आता तरी पोलिसांनी काहीतरी कारवाई करावी, तिथे स्पीड ब्रेकर टाकावे किंवा एखादी पोलीस चौकी बांधावी असं लोकांची मागणी आहे। लोकांनी नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूयात। एक्चुअली मैं ना जीजी कॉलेज के गली से आ रहा था। मैं जब वहाँ देखा तो वहाँ 10-15 जन जमा थे, जिसमें वो अभ्यासी का डिपार्टमेंट वाले भी 3 जन थे और वो लड़की नीचे गिरी हुई थी और वो लड़का भाग रहा था। तो लड़के को पकड़ा, उसके बाद मैंने बोला क्या हुआ, तो लड़की को होश नहीं था, तो उसको उठा के मैं दवाखाना लेके गया और वो लड़का उधर से भाग गया। मैं गाड़ी पार्क करने गया जब तक। कि कौन सी गाड़ी थी जो गाड़ी 220 थी सर, रेड कलर की। लड़का कितने साल का था? सर लड़का मैं अप्रॉक्स 16 साल का है, 16 से 15 साल। नाम पता है उसका? नाम नहीं पता सर, लेकिन मेरे दोस्त का भाई है वो। गाड़ी का सर पीछे आदिवासी माय लिखा था, आगे भी आदिवासी माय था और वो लड़का 70 to 75 अप्रॉक्स स्पीड में था, जहाँ वहाँ वाले बोले, और नंबर प्लेट नहीं था सर गाड़ी को। तर त्यांच्या गावात पण गेलेला मी, त्यांचे गावाले पण बोलतो दरवेळ सकाळी तर संध्याकाळी असतो, एकदम फास्ट चालू होते। त्यांना जे काय तुम्ही करा त्यांचा एकदम कडक त्याचा करा। आणि दुसरं असं आहे ना, आतापर्यंत 4 तास झालेत, पोलीस आलीच नाही। काय रवैया हां, असं चालणार का? आता दुसरं कोणाचं असेल, काय नेताचं असेल, कोणाचं असेल तर लगेच धावत येणार। काय कानून व्यवस्था अशी असतात का? हां, सगळं आम्हाला धावपळ करायला लागते। अरेदेरीची वाशा वाटतात नाही, ते CCTV कॅमेरा नाही, जा नंतर बघू आपण। हा का बोलायची पद्धत आहे तुमची? एवढीशी मुलगी लहान आहे ती, हां शाळेची, आणि कोण लोक कॉपरेट नाही करत। कानून असं करून ठेवलेले आहेत का? मुलीची व्यवस्था काय आता मुलीची व्यवस्था एकदम गंभीर आहे, एकदम खराब परिस्थिती आहे त्याची, असं आहे। आणि आम्ही राहायला कोळीवाड्यात राहतात। नेहमी काय दर नेहमी ना तिथे ॲक्सिडेंट होतात, तिथे डिवायडर पण नाही बनवतात आणि दुर्लक्ष करतात पोलीस पण। आता 12 वाजता ॲक्सिडेंट झालेला, 2 वाजले आहे। कंट्रोल रूमला आता पण मी फोन केलेला आहे, मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे की आतापर्यंत इथे पोलीस पोचले नाही। पोलीसची पण परिस्थिती एकदम गंभीर आहे, त्याची गाडीवर पण नंबर नाही, गाडी 220 गाडी आहे आणि नेहमीचं बघितलेलं आहे काय पण घटना घडली ना पोलीस लवकर पोचत नाही। कोण नेता वगैरे आला तर लगेच 10 मिनिटात पोलीस पोचतात। आता 12 वाजताची घटना आहे, 2 वाजले आहे, आतापर्यंत कोणी पण पोलीस पण नाही आली आणि आम्हाला कोण सहायता पण करत नाही। आम्ही HP लाईनच्या माध्यमातून मध्ये रिक्वेस्ट करून बोलतात आणि पोलिसांची हेच आहे की जेव्हा आरोपी आहे त्याला इथे आणून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आणि तिसरा केस आहे, आता मध्ये पण एक केस झालेला, कॅथलिक होता, वॉक करत होते तिकडे आणि त्याचा पण ॲक्सिडेंट झाला, ते पण मृत्यू झालेले, त्यांना पण काय भेटला नाही, कारवाई झाली आणि बोकस झाला सगळा। तो पण सक्त कारवाई व्हायला पाहिजे, मी हेच सांगतो बस।